हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मी शारदा भद्रे -1 या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. मी आज बनवणार आहे टमॅटोची चटणी, आणि ही अशी चटणी तुम्ही भातासोबत खाऊ शकता. तुम्ही ट्राय करा. बघा मी आता कशी बनवते ते. अगोदर तेल टाकायचं कढईमध्ये, त्याच्यानंतर टाकायची मोहरी, त्याच्यानंतर टाकायचं जिरं, आणि त्याच्यानंतर थोडंसं कडलं अशी कढीपत्ता टाकायचा. त्याच्यानंतर टाकायचे कांदे जास्त टाकायचे, म्हणजे तुम्हाला जसे पाहिजे तसे, म्हणजे तुमच्या घरामध्ये किती माणसं आहे त्याच्या अंदाजाने तुम्ही टमॅटोची चटणी ट्राय करू शकता. आम्ही 4 जण आहोत, माझे मिस्टर आणि माझे 2 मुलं, तर मी 4साठी बनवत आहे. बघा तुम्ही टमॅटोची चटणी. टमॅटो त्याच्यानंतर टाकायचं अद्रक लसूणची पेस्ट टाका कांद्यामध्ये ना, थोडंसं फ्राय करायचं. कढईमध्ये छान आता कांदा फ्राय झालेला आहे. त्याच्यामध्ये टाकायचं आता टमॅटो. बघा जास्त घ्यायचे टमॅटो, आणि आंबट छान लागते भातासोबत, त्याच्यामुळे जास्त टमॅटो घ्यायचे. बघा असं तेल सुटी जास्त फिरवायचं. त्याच्यानंतर टाकायचं थोडंसं मीठ टाकल्याच्या नंतर कसं लवकर टमॅटो विरघळतात, त्याच्यामुळे बघा तेल कसं सुटलेलं आहे. खूप भारी लागते. तुम्ही 100% गॅरंटी आहे की खूप भारी लागते. तुम्ही बघा ट्राय करून, आणि मला कमेंटमध्ये पण सांगा. आणि मी नवीन असल्यामुळे मग कसं चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि शेअर जेवढं झालं तेवढं शेअर पण करा. मी 2 चम्मच टाकलेली आहे मिरची पावडर याच्यामध्ये, आणि हळद अर्धा चम्मच टाकलेली आहे. बघा असं तेल छान सुटलेलं आहे टमॅटोच्या चटणीला. आता रेडी झालेली आहे आपली चटणी. याच्यामध्ये टाकायचं कोथिंबीर, आणि तुम्हाला मसाला टाकायचा तर मसाला पण टाकू शकता. ते ना चिकन मसाला आहे, मी चिकन मसाला टाकते, कारण का आम्हाला भातासोबत खायचं आहे ना, त्याच्यामुळं चिकन मसाला टाकते मी त्याच्यामध्ये. आणि पातळ बनवते, घट्ट नाही बनवत, भातासोबत खायची म्हणून पातळ बनवते. हाय गाईज, आत्ताच मी ट्युशनवरून आली आहे. माझं ट्युशन झालं, मम्मी आत्ता आले ट्युशनवरून. सो मम्मी टमाट्याची चटणी करते. टमाट्याची चटणी बघून खूप खुश झाली आहे, कारण की मला टमाट्याची चटणी खूप आवडते. हे बघा टमॅटोची चटणी रेडी आहे. अशी भातामध्ये भारी लागते. आता शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे थोडंसं त्याच्यामध्ये, म्हणजे एकदम पातळ पण नाही, थोडंसं पाणी टाकलं ना. आता ही झाली टमॅटोची चटणी तयार. या खायला मग, आणि कशी झाली ते पण मला कमेंट्समध्ये सांगा. बाय बाय.